माननीय उद्धव आणि राज ठाकरे यांनी आपल्या पहिल्या संयुक्त सभेसाठी नाशिकची निवड केली। यातच नाशिकचं महत्व आपल्याला कळलं असेल। उद्धवजींनी आणि राजसाहेबांनी एकत्र येणं ही फक्त राजकीय घडामोड नाही, तर महाराष्ट्राच्या मनातली आग बाहेर पडण्याचा हा क्षण आहे। ती आग आहे बोल ना। आणि दोन राज आणि उद्धव साहेब एकत्र आल्यामुळे ही आग बाहेर काढण्याची संधी आपल्याला मिळते। हे नाशिक आहे, ही नाशिक क्रांतिकारकांची भूमी आहे, ही नाशिक वीर सावरकरांची भूमी आहे आणि ही नाशिक श्रीरामाची सुद्धा भूमी आहे। पण या नाशिक मध्ये जे प्रश्न आहेत ते संपूर्ण महाराष्ट्राचे प्रश्न आहेत। कुंभनगरी, लवकर जिथे कुंभमेळा होईल आणि या कुंभच्या निमित्तानं जो भ्रष्टाचार या नाशिक शहरामध्ये माजलेला आहे तो या हिंदुत्ववाद्यांना शोभणारा नाही। मला आत्ताच कोणीतरी सांगितलं, कुंभाच्या निमित्तानं 50,000 कोटीची कामं निघाली आहेत राजाभाऊ, 50,000 कोटीची, आणि ही सगळी कामं महाराष्ट्राच्या बाहेरच्या कंत्राटदारांना, खास करून गुजरातच्या कंत्राटदारांना मिळत आहेत। मग महाराष्ट्रातल्या आमच्या लोकांनी काय करायचं? नाशिक मधल्या स्थानिक लोकांनी काय करायचं? 50,000 कोटीची कामं गिरीश महाजन नावाचा पालकमंत्री गुजरातच्या ठेकेदारांना देत असेल आणि ही सगळी यादी कोणत्या ठेकेदाराला कोणतं काम द्यायचं ह्याची संपूर्ण यादी ही दिल्लीतून आली। मला एवढंच सांगायचं की जी आश्वासन या नाशिकच्या बाबतीमध्ये आतापर्यंत आपल्याला मिळालेली आहे ती सगळी फोल ठरली। स्मार्ट सिटी करणार होते नाशिक, स्मार्ट सिटी 100 जी शहरं काढली स्मार्ट सिटी बनवण्यासाठी, त्याच्यामध्ये नाशिक होतं आणि 31 डिसेंबर 2025 पर्यंत या स्मार्ट सिटीचं काम पूर्ण करण्याचा निर्णय झालेला होता। पण आजही नाशिकची अवस्था ही पाटणा आणि लखनौपेक्षा वाईट आहे। जाऊन रस्ते बघा, पाणी पुरवठ्याचे प्रश्न बघा, नाशिकमध्ये 5-5 दिवस पाणी मिळत नाही लोकांना। पाण्याचं खासगीकरण करण्याचा विषय सुरू आहे, कोणासाठी? तर ठेकेदारांसाठी। या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक शहर दत्तक घेतलं होतं। दत्तक घेऊन केलं काय? सावत्र भावापेक्षा वाईट अवस्था देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक शहराची केली। आज नाशिक शहरामध्ये सगळ्यात जास्त उपलब्ध असेल तर ते अंमली पदार्थ, ड्रग्ज, शाळा आणि कॉलेजच्या टपरी बाहेर जाय तिथे तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांपर्यंत ड्रग्ज पोहोचवलं जात आहे, अंमली पदार्थ पोहोचवले जात आहेत। आणि याचा सामना करण्यासाठी शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं या नाशिक शहरामध्ये सगळ्यात मोठं आंदोलन उभं केलं होतं। हे मी आपल्याला यासाठी सांगतो, ज्यांच्या हातामध्ये आपण नाशिकशी सूत्र गेल्या 10 वर्षापासून गेलेले आहेत त्यांनी नाशिक शहराची पूर्ण सत्यानाश केला, पूर्ण विल्हेवाट लावला। म्हणून आज या व्यासपीठावर ही जी ताकद तुम्हाला दिसते ती ताकद तुम्ही विजयी करा, नाशिकच्या महानगरपालिकेत पाठवा आणि या नाशिकच्या चेहरा मोहरा बदलण्याची जबाबदारी शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवर सोपवा। आणि मग तुम्हाला मी सांगतो की जसं नाशिक तुम्हाला अपेक्षित आहे तसं नाशिक घडवण्यासाठी माननीय उद्धव साहेब, माननीय राज साहेब हे पुढे आल्याशिवाय राहणार नाही। या नाशिक शहरामध्ये मी अनेक वर्ष ऐकतो की आयटी पार्क होणार, आयटी पार्क होणार, आयटी पार्क होणार। स्मार्ट सिटीमध्ये त्याचा एक उपक्रम होता, त्याचं काय झालं? कुंभच्या निमित्तानं तपोवनामध्ये 2000च्या आसपास झाडांची कत्तल केली। हिंदुत्ववादी सरकार आहे म्हणून त्यांना मी सांगू इच्छितो, नरेंद्र मोदींना या व्यासपीठावरून सांगू इच्छितो,
काही महिन्यापूर्वी नरेंद्र मोदींनी अयोध्येमध्ये धर्मध्वजा फडकवली. धर्मध्वजा, त्या धर्मध्वजेवरती झाडाचं चित्र आहे. त्या धर्मध्वजेवरती झाडाचं चित्र आहे. तुम्ही पहा. आणि या श्रीरामाच्या भूमीमध्ये तुम्ही बिल्डरांच्या सोयीसाठी 2000 झाडांची कत्तल केली. ज्या ठिकाणी ही झाडं तोडलेली आहेत आज, ती संपूर्ण जमीन भविष्यामध्ये बिल्डरांच्या ताब्यात देण्याचं काम सुरू आहे. कारण हा बिल्डर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचा खर्च करणार आहे अशी माझी माहिती आहे या निवडणुकीमध्ये. आणि म्हणून या झाडांची कत्तल त्यांच्या सोयीसाठी करण्यात आलेली आहे. त्र्यंबकेश्वरच्या रोडला आपल्या सामान्य मराठी माणसांच्या घरावरती बुलडोझर फिरवला. विकासाच्या नावाखाली, कुंभच्या नावाखाली, वर्षानुवर्ष ज्यांची तिकडे व्यवसाय आहेत, घरं आहेत, त्याच्यावरती बुलडोझर फिरवून हजारो आमच्या मराठी बांधवांना बेघर केलं. अशा प्रकारचा तुघलकी कारभार या नाशिक शहरामध्ये हिंदुत्वाच्या नावानं सुरू आहे. हे सगळं आपल्याला थांबवायचं आहे. हे सगळं आपल्याला रोखायचं आहे. आणि त्यासाठी एकच शक्ती, शिवशक्ती जी व्यासपीठावरती आणि समोर उपस्थित आहे, ही शिवशक्तीच हे सगळं रोखू शकेल. आपल्याला उद्धवजींना, राजसाहेबांना ऐकायचं आहे. मी आपला फार वेळ घेणार नाही. पण या मैदानावर जी शक्ती जमलेली आहे, या शिवशक्तीमध्ये, या नाशिकमध्ये परिवर्तन करण्याची संपूर्ण ताकद आहे. मला खात्री आहे की आपण सगळे, उद्धव साहेब, राजसाहेब एकत्र आलेले आहेत. हे नाशिक सुद्धा त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील आणि या नाशिकमध्ये बदल घडवेल, परिवर्तन घडवेल. आणि भ्रष्ट राज्यकर्ते, ज्याने नाशिकची महानगरपालिका लुटली, ज्याने नाशिक शहर लुटलं, ज्याने नाशिकमध्ये भ्रष्टाचाराची वाळवी लावली, त्या सगळ्यांना आपण कायमच्या घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही. इतकंच बोलतो आणि तूर्त थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.